दौंड हिंदू संमेलनात वाद, कालीचरण महाराजांवर कारवाईची मागणी तीव्र. दौंड येथे आयोजित हिंदू संमेलनादरम्यान घडलेल्या एका वादग्रस्त प्रकरणामुळे सामाजिक वातावरण तापले आहे. या कार्यक्रमात कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीत गौतम बुद्धांची आरती करण्यात आल्याचा आरोप होत असून बौद्ध समाजाने या कृतीला विटंबना ठरवत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. घटनेनंतर आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या घटनेमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून सर्व घटकांनी संयम राखावा असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा धार्मिक संवेदनशीलतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून समाजात शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे राहिले आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी दौंड प्रतिनिधी मयूर साळवे व संघराज गायकवाड यांचा रिपोर्ट. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. काल बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी विराट हिंदू संमेलन काही आयोजकांनी दौंडमध्ये भरवलेलं होतं. त्यामध्ये कालीचरण आणि जे स्थानिक दौंडमधील आयोजक आहेत त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची आरती हिंदू पद्धतीने केलेली आहे. ती संपूर्ण निषेधार्ह आहे. वेळोवेळी आजपर्यंत तथागत भगवान गौतम बुद्धांचं दैवतीकरण करण्याचा हा खोडसाळपणा या जातीवाद्यांनी केलेला आहे. वेळीच या आयोजकांवर गुन्हा दाखल केला नाही तर आपण दौंडमध्ये उद्या जन आंदोलन घेत आहोत आणि तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा दौंड शहर बंद करण्याचे हाक तमाम दौंड मधील आंबेडकरी जनता करणार आहे, याची नोंद घ्यावी. जय भीम. हे आयोजक व नियोजक जे आहेत कालीचरणच्या विराट मोर्चाचे यांच्यावर प्रामुख्याने कठोरातील कठोर कारवाई होऊन व त्या कालीचरणवर भोंदू ऍक्ट यानुसार कारवाई व्हावी हीच विनंती आम्ही प्रशासनाला करत आहोत. व ज्या आयोजकांनी तो कार्यक्रम आयोजन केलेला आहे व तिथं गौतम बुद्धांची जे हिंदू पद्धतीने आरती करण्याचे दैवीकरण करण्याचं जे थाट मांडलेला आहे, जे RSSच्या माइंडनी चालणारे मनोवादी वृत्तीचे लोक महाराष्ट्रभर नाही ते पूर्ण देशभर फिरत आहेत. त्यांना फक्त गौतम बुद्धांना टार्गेट करून बौद्ध धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांचा विषय एवढाच आहे की ह्यांना कसं डॉमिनेट करता येईल, बौद्धांना कसं संपवता येईल. त्या लाचार व मनोवादी वृत्तीच्या भडव्या लोकांना एवढंच सांगतो की हे जे तुमचे पंतप्रधान, जे तुमचे जे राजकीय RSSचे किंवा BJPचे हे जे लोक बाहेर गेल्यावर सांगतात की आम्ही बुद्ध की धरती से आए हो, हे त्यांना आजपर्यंत का कळत नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो आणि उद्या आंदोलनाचा इशारा देतो. जर उद्यापर्यंत जर त्यांना आयोजकांवर गुन्हा दाखल झाला नाही तर परवा दिवशी आम्ही दौंड बंदचा आंदोलन करू. या कालीचरण नावाच्या बिंडोक बुंदूवर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. काल दौंडमध्ये तथागत गौतम बुद्धाच्या पुतळ्यासमोर देवीची आरती मानण्याचं काम यांनी केलं, विटंबना केली, बौद्ध अनुयायांच्या भावना भडकवण्याचं काम केलंय. हा व्हिडिओ बघितल्यानंतर आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. तात्काळ दौंडच्या पोलिसांनी आयोजक आणि कालीचरण नावाच्या बोंदूवर कारवाई करावी. गौतम बुद्धांना जर देवी देवतांचा अवतार बनवण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, गाठ सम्राट अशोकांच्या वारसदारांशी आहे. भीमा कोरेगाव मधल्या सिद्धनाथ महाराजांचे आम्ही अवलादे, लक्षात ठेवा. विद्रुपीकरण करण्याचा जर प्रयत्न केला कालीचरण तर महागात पडेल. गौतम बुद्धा पुढे आरती करतो, काय संबंध आहे? एकीकडे हिंदू राष्ट्राची भाषा करायची, हिंदू हिंदू म्हणून सभा लावायच्या आणि तिथं बौद्ध समाजाचं आमच्या असणाऱ्या अस्मितेचं प्रतीक गौतम बुद्धाची मूर्ती ठेवतो. हिंमत आहे साहेब, स्वतः वावरा ना, दम असेल तर. आम्हाला सोबत घेण्याचा प्रयत्न का करताय? तिथं गौतम बुद्धांची मूर्ती ठेवून विद्रुपीकरण समाजकंटकीय कृती या कालीचरणने केलेलं आहे. पोलिसांनी परवानगी दिली कशी?
पोलीस बघत कस काय होते? एवढी मोठी विटंबना त्यांच्या समोर कस काय झाली? तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. गौतम बुद्ध हे कोणाचेही अवतार नाहीत. त्यांना अवतार करण्याचा प्रयत्न जर कुणी केला तर याद राखा, तेच गौतम बुद्ध आहेत ज्यांनी या जगात देव आणि ईश्वर नाही म्हणण्याची पहिली हिंमत केली. लक्षात ठेवा. आणि त्यांना जर त्या ठिकाणी विटंबित करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाहीत. हे सगळं महाराष्ट्रात फिरणं बंद करून टाकू. कालीचरण भलं मोठं कुकू लावून जे फिरतोस ना, वेळ लागायचा नाही आम्हाला ठीक करायला. आमच्या नादाला लागायचं नाही.